सर्वांना प्रेज द लॉर्ड डेली डिवोशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचं वचन आहे योना 2 आणि वचन 1 मध्ये असं लिहिलं आहे, मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. हालेलुया. तर आज या वचनातून आपल्याला काय शिकायचं आहे? योनासारखी परिस्थिती आपली कितीही कठीण असू द्या, कितीही बिकट परिस्थिती असू द्या, निराशाजनक परिस्थिती असू द्या, पण त्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला प्रार्थना करण्याचं बंद करायचं नाही. कारण ज्यावेळेस आपण निराशेमध्ये आणि आपल्या त्रासामध्ये, दुःखामध्ये, आजारामध्ये ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वराची स्वर्गीय मदत प्राप्त होते. हालेलुया. कधी कधी परिस्थिती अशी असणार की आपण निराश होऊन जाणार, आपल्याला वाटेल की प्रार्थना करून काय होणार आहे, पण नाही प्रियानो, हा सैतानाचा चुकीचा विचार आज आपण आपल्यापासून दूर करूया आणि ज्या परिस्थितीमध्ये, ज्या संकटात, दुःखात, त्रासात आपण आहोत त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण प्रार्थना करूया. म्हणजे योनासारख्या अशक्य ठिकाणी देखील परमेश्वराची स्वर्गीय मदत आपल्यापर्यंत पोहोचू शकते. हालेलुया. प्रभू या वचनाकरवी आपल्याला, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देऊ आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रार्थना करण्याचे सामर्थ्य आपण प्रत्येकाला देऊ. गॉड ब्लेस यू.